नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मँगो शिरा। अगदी सोपा, झटपटीत, मऊ, लुसलुशीत आणि साजूक तुपातला। तर चला बघून घेऊया कसा बनवायचा। सर्वात आधी मी इथे छान साजूक तूप घालून घेणार आहे एका पॅन मध्ये, बघू शकता। आणि तुपाचा वापर आपल्याला जास्तच करायचा आहे। साधारण अर्धा ते पाऊण वाटी शिऱ्यासाठी मी छान मोठे 2 चम्मच 2 ते 2.5 चम्मच तूप घेतलेला आहे, साजूक तूप। आणि व्यवस्थित हलकं गरम तूप करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला छानपैकी हा रवा घालून घ्यायचा। हा बारीकच रवा आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला इथे रवा भाजायचा आहे। साधारण 10 ते 12 मिनिटं छान मंद आचेवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। मोठ्या फ्लेमवर भाजायचा नाही, रवा जळतो आणि मग तो शिरा असा खायला छान नाही वाटत। छान मंद आचेवर भाजायचा। अगदी 3-4 मिनिटं मी रवा भाजल्यावर याच्यामध्ये फक्त 1 चम्मच बेसन टाकून घेणार आहे। जास्त बेसन आपल्याला टाकायचं नाहीये, फक्त 1 चम्मच। याने इतका छान रव्याला टेस्ट येते, खायलाही खूप छान वाटते आणि खूप छान टेस्ट येते आपल्या शिऱ्याची। आणि व्यवस्थित आपल्याला पुन्हा याला छान भाजून घ्यायचं आहे। पुन्हा 4-5 मिनिटं झाले रवा आणि बेसन भाजल्यावर यामध्ये मी आता ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहे। तुम्ही आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकू शकता। मी इथे काजू, बदाम आणि किशमिश घातलेला आहे। म्हणजे काय होईल, जेव्हा आपण रवा भाजतो ना, हे सर्व ड्रायफ्रुट्स सुद्धा त्यामध्ये भाजल्या जाईल आणि छान चवीन। जसं आपण वेगळे तळून वगैरे टाकतो ना, ते टाकायची गरज नाही। आणि व्यवस्थित आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। छान मी सांगत आहे तुम्हाला 10 ते 12 मिनिटं हे मंद आचेवर भाजायचं आहे। बघू शकता छानपैकी आपला रवा भाजला गेलेला आहे। नंतर यामध्ये 1 ते पाऊण कप मी दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं केसर घातलेलं आहे आणि ते दूध आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं। हे ऑप्शनल आहे, घाला, छान रिच फ्लेवर येते। नाही घातलं तरी चालेल, तुम्ही पाणी घातलं तरी चालेल। व्यवस्थित मिक्स झालं। आता दूध टाकून व्यवस्थित मिक्स केलं। केसर सुद्धा ऑप्शनल आहे। त्यानंतर यामध्ये पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ। म्हणजे पाऊण वाटी मी दूध घातलेलं आहे, त्यानंतर 1 वाटी मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे थोडं हलकं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये छान एक मोठ्या आकाराच्या आंब्याचा मी असा पल्प काढून घेतलेला आहे, पिकल्या आंब्याचा पूर्ण, आणि तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढी साखर, म्हणजे तुम्ही चवीनुसार कमी जास्त गोड करू शकता। मी ते अर्धा वाटी साखर घातलेली आहे। माझ्याकडे शुगर पेशंट सुद्धा आहे, त्यामुळे थोडं कमी साखरेचा वापर केला आहे। तुम्ही पाऊण वाटी किंवा 1 वाटी साखर घातली तरी चालेल। आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता पाणी वगैरे काही आपल्या शिऱ्याला आता पाहिजे नाही, फक्त याला व्यवस्थित मिक्स करायची गरज आहे। व्यवस्थित चालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता रंग सुद्धा किती छान आलेला आहे। आणि आता हा शिरा मी प्रसादासाठी नाही करत आहे, म्हणून हलकंसं मीठ टाकलेलं आहे। जर तुम्ही प्रसादासाठी शिरा करत असाल तर नका घालू मीठ, पण कोणत्याही गोड पदार्थामध्ये हलकंसं किंचितसं मीठ घातलं ना, त्याची चव खूप छान होते। म्हणून तुम्ही जर सहजच खायसाठी बनवत असाल तर नक्की मिठाचा वापर करा। अगदी चिमूटभर घालायचं आहे। आता मी याला पुन्हा 8 ते 9 मिनिटं छानपैकी झाकून ठेवणार आहे, एक वाफ काढून घेणार आहे। बघू शकता तूप सुद्धा किती छान सुटलं आपल्या शिऱ्याला। त्यानंतर छान एक मोठा चम्मच भरून इथे विलायची पूड घातलेली आहे आणि व्यवस्थित याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता विलायची पूड थोडी जास्तच घालायची। कोणत्याही छान गोड पदार्थामध्ये विलायची पूड घातली की त्याची टेस्ट आणखीनच जास्त येते। आणि व्यवस्थित याला तुम्ही वाटल्यास याच्यामध्ये खोबरा किस सुद्धा घालू शकता, खूप छान टेस्ट येते जर तुम्हाला पाहिजे असेल तर। बघू शकता इथे आपला मस्तपैकी गरमागरम मँगो शिरा बनून तयार आहे। तुम्ही नक्की या मँगोच्या सीझनमध्ये हा बनवून बघा, कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।